रिसेंटली आपल्या भारतामध्ये देर आर यू मस्ट हॅव हर्ड अबाउट मेनी रिफॉर्म्स ना, जीएसटी रिफॉर्म्स असतील, देन एन्व्हायरमेंटल रिफॉर्म्स असतील, लेबर लॉ रिफॉर्म्स असतील, ठीक आहे, टॅक्स रिफॉर्म्स आहे, हा फार बजवर्ड झाला. मग युपीएससी आणि एमपीएससीच्या मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हने गाईज फार जास्त इम्पॉर्टंट आहे ही रिफॉर्म प्रोसेस आणि मग याचा ओव्हरऑल आउटकम ऑल्सो. मग 10 ते 15 मार्क्स साठी मेन्स मध्ये तुम्हाला या रिफॉर्म्स रिलेटेड क्वेश्चन विचारल्या जाईल आणि मग तुम्हाला तिथे तुमची अंडरस्टँडिंग रिफ्लेक्ट करावं लागेल. तो आजच्या डीडब्ल्यूपी सेशन मध्ये आपण हेच डिस्कस करणार आहोत की व्हॉट आर दिस रिफॉर्म्स आणि मग त्याचा काय ऍक्च्युअली प्रॉब्लेम्स आहे आणि कसं त्याला कनेक्ट करायचं. ठीक आहे, वॉच इट टिल द एंड. सबस्क्राईब करायला विसरू नका गाईस. सो क्वेश्चन बघा काय. इंडियाज गव्हर्नन्स चॅलेंजेस लाइज नॉट इन दी अब्सेन्स ऑफ रिफॉर्म्स है ना. सो आपल्याकडे रिफॉर्म्सचा ऍब्सेन्स नाहीये, म्हणजे रिफॉर्म्स भरपूर आहेत, बट इन पर्सिस्टंट गॅप्स इन इम्प्लिमेंटेशन. सो एक्झामिन किती मार्क्स साठी आहे, 15 मार्क्स साठी आहे, 250 वर्ड्स आहे. स्ट्रक्चर आपल्याला तेवढाच आहे, 20-25 वर्ड्स आहे. इंट्रोडक्शन असेल आपलं, प्रस्तावना, आणि मग 20 वर्ड्स ऑलमोस्ट आपल्याला निष्कर्ष असेल. ठीक आहे, कन्क्लुजन. सो नाव गाईज इथे क्वेश्चनची डिमांड आपल्याला क्लिअर करणं आहे आणि डिमांड म्हणतीये की तुम्ही हे सांगा की राईट एक्झामिन करायचं तसं त्या स्टेटमेंटला. राईट, इथे कीवर्ड आहे आपला एक्झामिन, म्हणजे हा स्टेटमेंट व्हेरीफाय करा, तुमचं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही साइड प्रेझेंट करा, सो दॅट मग त्याचं प्रॉपर अनालिसिस होईल. मग आपल्याला हे सांगणं आहे की रिफॉर्म्स मध्ये इम्प्लिमेंटेशन गॅप्स काय आहेत. ठीक आहे, प्लस मग रिफॉर्म्स जे आहेत त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत का, है ना, की ऍब्सेन्स ऑफ रिफॉर्म्स किंवा रिफॉर्म्स मध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत का, आणि मग मेजर्स टू करेक्ट देम. ठीक आहे, मग एवढं जर का केलं दॅट गिव्स यू ए राईट स्ट्रक्चर फॉर दी एक्झाम. बट इथे सोबत तुम्हाला डेटा, फॅक्ट, नेम्स, कोड वगैरे असतील तर दॅट वुड बी व्हेरी मच इम्प्रेसिव्ह. ठीक आहे, प्रस्तावना कसं करू शकता, हायलाइट रिसेंट सिरीज ऑफ रिफॉर्म्स. मग काय, जसं मी सांगितलं तुम्हाला ना, जीएसटीचा रिफॉर्म आहे आपला, किंवा टॅक्स, बाकी आयटी टॅक्स आपण रिफॉर्म करतोय, किंवा एन्व्हायरमेंटल जे रिफॉर्म करतोय, किंवा डिजिटल आपण जे रिफॉर्म करतोय ना, डिजिटल वगैरे जे डीबीटी वगैरे जे रिफॉर्म्स आहेत. ठीक आहे, मग हे सगळे जे रिफॉर्म्स आहेत ते तुम्हाला तिथे 1 बाय 1 आन्सर मध्ये मेन्शन होणं मस्ट आहे गाईज. सो यू हॅव टू डू इट. ठीक आहे, मग पहिला इंट्रोडक्शन आपलं असं होईल. त्याच्यानंतर मग आता मेन बॉडी मध्ये येणार, जिथे आपल्याला प्रूव्ह करावं लागेल की देर इज पर्सिस्टंट इम्प्लिमेंटेशन गॅप. आणि या पर्सिस्टंट इम्प्लिमेंटेशन गॅप फक्त आजचा नसला पाहिजे, हा पास्ट पासून स्टार्ट होईल आजपर्यंत आलेला पाहिजे. राईट, जसं मग कोऑर्डिनेशन डेफिशिएंट, मग इन द रिफॉर्म्स आर देअर बट कोऑर्डिनेशन डेफिशियन्सी इज देअर. यू कॅन कनेक्ट विथ दी सिम्पली एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम, वेअर आपण एक एरियाला टार्गेट करून डेव्हलपमेंट केलं होतं, हिली एरियाज असेल किंवा ट्रायबल एरियाज, बट तिथे इम्प्लिमेंटेशन मध्ये आज पण प्रॉब्लेम्स आहेत आणि मग तो इश्यूज आहे. ठीक आहे, मग कोऑर्डिनेशन कुठे, सेंटर आणि स्टेट्सचं, केंद्र आणि राज्य यांचं कोऑर्डिनेशन पण तिथे काय पुअर आहे. सोसायटीमध्ये पण काय कोऑर्डिनेशन पुअर आहे. राईट, मग कास्ट, रिलीजन, सेक्स हे बॅरियर जे आहेत ते तिथे वर्क करताय इक्विटली. ठीक आहे, मग वीक कॅपॅसिटी ऑफ द लास्ट माइल कनेक्शन, इन अ सेन्स की जिथे ऍक्च्युअल हे इम्प्लिमेंटेशन व्हायचं आहे तो ऑर्गन आपला वीक आहे, म्हणजे ग्रास रूट डेमोक्रेसी है ना, ग्रास रूट डेमोक्रेसी. राईट, मग ही ग्रास रूटची जी लोकशाही आहे आपली आहे ना, तळागाळातली लोकशाही ज्याला म्हणतो, ग्रामपंचायत, ब्लॉक डेव्हलपमेंट किंवा जिल्हा परिषद, मग ती ऍक्च्युअल ऑर्गनायझेशन वीक आहे आणि म्हणून काय होतंय, इम्प्लिमेंटेशन पुअर राहत आहे. पुअर और वीक गव्हर्नन्स स्ट्रक्चर, आपल्याकडे गव्हर्नन्स स्ट्रक्चर, ओव्हरलॅपिंग रूल, कॉम्प्लेक्स रूल इव्हन आफ्टर रिफॉर्म्स. राईट, मग काय करतोय की हा प्रॉब्लेम क्रिएट करतोय. राईट, यू कॅन कनेक्ट विथ दी रिव्हेन्यू स्ट्रक्चर इट सेल्फ. राईट, किंवा एन्व्हायरमेंटल स्ट्रक्चर तुम्ही इथे घेऊ शकता, इथे फार कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आणि मग म्हणून प्रॉब्लेम. अँड अकाउंटेबिलिटी अँड मॉनिटरिंग लिमिटेशन, मग इम्प्लिमेंटेशन मध्ये जो ऍक्च्युअली आउटकम बेस्ड असला पाहिजे, मग इथे अकाउंटेबिलिटी म्हणजे जबाबदेही प्रॉपर नाहीये आणि मॉनिटरिंग सिस्टीम जी आहे ती इफिशियंट नाहीये. त्याच्यामुळे जर इम्प्लिमेंटेशन होत असेल तरी आणि त्याच्यामध्ये काही गॅप्स असतील तर ते मग आपल्याला ट्रेस करणं पॉसिबल होत नाही, है ना. सो मग इम्प्लिमेंटेशन गॅप्स आहे पास्ट पासून ते आजपर्यंत. एक्झाम्पल तुम्ही घ्या आणि तुम्ही तिथे करेक्ट करा. ठीक आहे, इथे तुम्ही टॅक्स रिफॉर्म घेऊ शकता किंवा जीएसटी मध्ये जे काही प्रॉब्लेम चालू आहे सेंटर आणि स्टेट मध्ये ते तुम्ही तिथे मेन्शन करू शकता. पण मग असं आहे का की आपले जे रिफॉर्म्स आहेत ते परफेक्ट आहेत, तर रिफॉर्म्स पण परफेक्ट नाहीये. दो देर आर मेनी रिफॉर्म बट नॉट ऑल रिफॉर्म्स आर परफेक्ट इन अ वे की लिनिलेटर पॉलिसीज और रिफॉर्म मेकिंग होत आहेत. जसं यू विल फाइंड खूप सारे पार्लमेंटरी बिल्स डिस्कसच होत नाही आणि दे आर डिरेक्टली डीम टू बी
पास्ट. देन मग अशा केसमध्ये मग हाऊ दे कॅन बी बेस्ट अँड मोस्ट इफेक्टिव्ह, राईट? नाही होणार. मग अशा केसमध्ये सोसायटल रिफॉर्म्स असतील किंवा आपण मग डीबीटीचे असतील किंवा आधार कार्ड वगैरे जो रिफॉर्म होता, राईट, किंवा तो मेकिंग कंपल्सरी, मग हा अडिक्वेटली डिस्कस झालाच नाही तर मग रिफॉर्म प्रोसेस मध्ये पण प्रॉब्लेम होतोय. मग मिसिंग ए क्रिटिकल डिस्कशन देअर, राईट? मग जसं एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट जी प्रोसेस आहे, ठीक आहे, मग ही सुप्रीम कोर्टने सध्या क्रिटिसाइज केलं. कितीतरी रिफॉर्म्स आहेत आपले ते युनिलॅटरली आपण इम्प्लिमेंट करतोय विदाउट हॅव्हिंग क्रिटिकल सोल ऑफ डेमोक्रेसी डिस्कशन. देन इट लॅक्स लास्ट माइल कन्सर्न्स. मग म्हणजे हे टॉप टू बॉटम डिफाईन करतायत रादर दॅन बॉटम टू टॉप. म्हणजे इम्प्लिमेंटेशन तर होतोय, तो तर पॉइंटच आहे, पण जर रिफॉर्मच प्रॉपर घेतले नसतील तर तो सुद्धा एक प्रॉब्लेम आहे, राईट? मग इथे यू विल फाइंड देर आर मेनी केसेस वेअर टॉप टू बॉटम अप्रोच इज व्हॉट बिंग. मग इथे रिफॉर्म्स मध्ये तुम्ही हेल्थ रिफॉर्म्स घेऊ शकता की मग तुम्ही जसं आपण काय केलंय, प्रायमरी हेल्थ केअर फॅसिलिटी स्ट्रॉंग नाही केला, आपण डायरेक्ट टर्शरीवर गेलो. टर्शरीवर गेला इट मीन्स व्हॉट की तुम्ही प्रायमरीला फोकस करत नाहीये, बॉटम टू टॉप नाही, टॉप टू बॉटम आहे, ठीक आहे? मग नॉट टेक्नॉलॉजी रिलिव्हंट अँड स्लो मुव्हिंग ऑल्सो. मग खूप सारे रिफॉर्म्स जे प्रोसेस आहेत आपले, जसं लेबर लॉचे रिफॉर्म्स केलेत आपण किंवा बाकी अजून रिफॉर्म्स असतील, मग हे रिफॉर्म टेक्नॉलॉजीशी रिलिव्हंट किंवा त्या वे मध्ये नाही केले, मग मे बी कधी हसल्स मध्ये केलेत आणि मग ते तेवढे रिलिव्हंट असतील का नाही याचा एक डाऊट इथे एक्झिस्ट करतो, ठीक आहे? मग आता हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत, बट व्हॉट आर देन सोल्युशन्स? Solutions should be measures to be taken, strengthening state and local capacity. See, जेव्हा इम्प्लिमेंटेशनचा पार्ट येतोय, जेव्हा रिफॉर्म मेकिंगचा पार्ट येतोय, आपल्याला इनपुट पण ग्रासरूट मधून पाहिजे आणि ग्रासरूटला कॅपेबल पण बनवायला पाहिजे की ते इम्प्लिमेंट करतील. मग इथे तुमच्या स्कीम्स आणि पॉलिसीज तेव्हा इम्प्लिमेंट होतील, लेबर रिफॉर्म्स असतील किंवा एन्व्हायरमेंटल रिफॉर्म्स आहेत ते तेव्हा ऍक्च्युअल वर्क करतील. आउटकम बेस्ड अकाउंटेबिलिटी मेकॅनिझम, जिथे आपल्याला आउटकम बेस्ड अकाउंटेबिलिटी पाहिजे ना, की रिझल्ट जर काही येत नसेल तर दॅट वी हॅव टू लुक इन टू की रिफॉर्म मध्ये प्रॉब्लेम आहे का इम्प्लिमेंटेशन, अँड अकॉर्डिंगली एव्हरीवन शुड बी हेल्ड अकॉर्डिंगली रिस्पॉन्सिबल. देन एनहान्सिंग कॉपरेटिव्ह फेडरलिझम. मग कॉपरेटिव्ह फेडरलिझम मध्ये सेंटर स्टेटचा रोल फार स्ट्रेंथन करणं मस्ट आहे, कारण स्टेट आणि लोअर डेमोक्रेसी इज ऍक्च्युअली इम्प्लिमेंटिंग ऑर्गन, मग तो पण असणं मस्ट आहे. सिम्प्लिफाईंग पॉलिसी डिझाईन्स अँड रिड्युसिंग रिफॉर्म ओव्हरलोड है ना. सो रिफॉर्मचा ओव्हरलोड तिथे का झाला पाहिजे, कारण कधी कधी खूप जास्त रिफॉर्म दे आर बर्डनसम. पॉलिसी डिझाईन्स पण की लिव्हरेजिंग टेक्नॉलॉजी विथ ह्युमन ओव्हरसाईट. मग फक्त एआय चा यूज करून जमणार नाही, तर एआय ओव्हरसाईट करणं, कारण तिथे इमोशन्स नाहीये, कारण तिथे प्रॉपर ह्युमन अंडरस्टँडिंग नाहीये. अशा केसमध्ये तिथे ह्युमन ओव्हरसाईट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, मग तो पण असणं मस्ट, ठीक आहे? सो मग अशा केसमध्ये कन्क्लुजन किंवा निष्कर्ष काय असणार, जो आपला फ्युचरिस्टिक असेल. इथे वी शॅल लुक फॉर की कसा फ्युचरिस्टिक वे मध्ये आपण हे जे रिफॉर्म प्रोसेस आणि ऍक्च्युअल इम्प्लिमेंटेशन प्रोसेस बनवू शकतो, सो दॅट बाय 2047 इंडिया वुड बी अ डेव्हलप कंट्री ना. मी बघा फ्युचरिस्टिक वेने अप्लाय करतो. तुम्ही याला एसडीजी सोबत पण कनेक्ट करू शकता, तुम्हाला जसं सुटेबल वाटतं तसं तुम्ही करू शकता, पण याचा कन्क्लुजन फ्युचरिस्टिकच असला पाहिजे. दस द रिफॉर्म्स, द नेसेसिटी ऑफ रिफॉर्म इज देअर, वी हॅव इनफ रिफॉर्म, इम्प्लिमेंटेशन नीड्स टू बी अगेन एनफ इन अ वे दॅट शुड मेक इंडिया बाय 2047 a developed country. Yes, so this is what the structure जे तुम्हाला मला वाटतंय कळालं असेल, राईट? तुम्हाला जर ही इन्फॉर्मेशन सुटेबल वाटली आहे तर सबस्क्राईब करायला विसरू नका गाईज, शेअर पण करा, लाईक पण करा आणि कमेंट पण करायला विसरू नका. थँक्यू.